तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका अनिकेत करंडे आपल्या यूट्यूब ब्लॉगवरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे. तर मित्रांनो, काम आपण किती तोंडावर काम म्हणजे तोंडावर पडोसर असं काम केलं ना तरी पण आपले घरचे काय म्हणतात, तू कामच करत नाही. आणि तुम्हाला कायम तुमच्या मित्राचं उदाहरण ऐकायला मिळत असेल, बाबा तो बघ तो इशल्या किती काम करतोय बघ, त्यासारखं कर जरा काम. आणि त्यांच्या घरात माझं नाव असते, बघ ती करण्याचं गोट्या किती काम करतंय तोंडावर पडसतोवर, ते जरा शिक जरा काय तर काम करायला बघ, काम बिम कर. म्हणजे त्यांचं उदाहरण आम्हाला आणि आमचं उदाहरण त्यांना, हे रे चांगलं जमले की रे, हे चांगलं जमले की कुठे शिकला असं. मग असं तोंडावर पडसर आम्ही जरी काम केले तरी किती बी काम करा सगळं गाढवाच्या समजून घ्या. मी आता पण आलो एक कांद्याची गाडी भरून आलो की इकडे लई काम आपल्याला काय दिलंच नसते. आणि तरी असा पंप आहे, कालचं थोडं औषध फवारायचं राहिलेलं आहे, मग ते औषध आपल्या ह्या कांद्याला फवारून घ्यायचं आहे. यात औषध बघू शकताय. आणि मित्रांनो, शेतकरी म्हणलं ना, शेतकरी आणि कामाची जी काही सांगड देवाने घालून ठेवली ती अशी एक नंबर काढून ठेवली, कारण की शेतकऱ्याचं काम कधी संपलेलंच नाही. हे तर तुम्हाला माहीत असेल. तर माझी कामं करून टक्कल पडाली म्हणून मी टोपी घालायला चालू केली. टोपी घालल्यावर अजून पडाली, काही केसाला सूर्यप्रकाश भेटत नाही म्हणून काय तर त्याच्या आयला नवीनच ऐकायला येते. आणि आपलं कांदा आहे भावानं, कसं आहे ते कांदा तुम्ही बघू शकताय. काम करा ते कुणीतरी लिहून ठेवले बघा, काय पूर्वजांनी सुद्धा आपला सांगून ठेवले की आजचं काम आजच करा, उद्याचं काम उद्या करा. आणि त्यांनी सांगितले का माहिती का, कालचं काम पण आजच करा आणि आजचं काम पण आजच करा. मग आमची लग्न कधी करताय, आमचं ते काम मागं राहिलं असं वाटत नाही का? अरे श्री संत तुकोबरायने सुद्धा भारी असं सांगून ठेवले की बाबा, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. लहानपण जे असतं ना ते खूप भारी असतं, म्हणजे असं त्याला प्रत्येक असं लाडाचं पाखरू म्हटल्यासारखं ते लहानपण असते. आणि ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. म्हणजे आपण जेव्हा मोठे होतोय ना तेव्हा आपल्याला जबाबदारी येते, आपल्या खांद्यावर जबाबदारी येते, आपल्याला कष्ट करावं लागतं. आपला जो कुटुंब आहे, जे काय संसार आहे आपला, त्याला आपल्याला जोपासावं लागतं. त्यामुळे तुकोबारायने आधीच सांगून ठेवलेलं आहे, बाबा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा. हे काम बिम लहानपणी काय आपण काय करत नव्हतं माहीत असतं, म्हणजे काय बोंबलं थेंडायचं आणि सगळं त्याच्यात आपली जिंदगी गेली. आणि आता सुद्धा बोंबलं तर हिंडतोय, पण कसं आहे माहीत आहे का, काळानुसार जे काय आपल्याला काम जे काय करावं लागतं शेतीमध्ये ते आपण करतोय. आपल्या आजोबांनी केलं, आपल्या पंजोबांनी केलं, आता आपले वडील आपल्या देखत करतात. त्यांचा जी काय शैली आहे आपली शेतकऱ्यांची, शेतकरी हा बाणा आपण तसाच पुढे नेतोय. बघू शकता आपलं शेत आहे. आता मी कांदा फवारला आलेलो आहे. तुम्हाला वाटत असेल बाबा कांदा फवार की टाइमपास काय करायला आहे, तर टाइमपास नाही काय, जरा म्हणजे संध्याकाळचं फवारलं ना तर चांगलं असतं. तुम्ही लहान होता तेव्हा तुम्ही चड्डीत मुतला होता तरी पण तुम्हाला काय म्हणत नव्हते. भाऊ ना तुम्ही मोठं झाला हो. आता बघा, तुम्ही लहान असताना तुमचं कसं गाल धरायची, एलेले असं करायची, वेरे माझं बळायला असं गोंडस असं पाखरू असं आपण लगे असं हात फिरवायचे त्यांचे. आता कोण हात फिरवते का तुम्हाला? तुमची बायको तुम्हाला असं डोक्यावर हात फिरवत नाही, तुम्ही काय लावली असेल. त्यामुळे भाऊ, जे काय आपलं लहानपण तेच भारी होतं म्हणायचं. आता काम करून काहीच नाही जिंदगीमध्ये असं झालेलं आहे. पण भावानो, इट्स ओके म्हणून आपली जिंदगी एक नंबर चालू आहे भावानो. शेतकरी जय जवान जय किसान. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, घंटी दाबा, कुठं कमेंट करा. तसलं तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्ही ते मनानं करताय. त्यामुळे मी काही टेन्शन घेत नाही, लोड घेत नाही. तर जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान जय किसान.